महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत GCC TBC 30 वर्ड्स पर मिनिट ही परीक्षा इंग्रजी, मराठी व हिंदी या 3 माध्यमांतून घेण्यात येते। या परीक्षेचा ओव्हरव्ह्यू येथे आपण पाहत आहोत। GCC TBC म्हणजेच गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। ही परीक्षा एकूण 100 गुणांची असेल। परीक्षा कालावधी एकूण 90 मिनिटांचा म्हणजेच 1.5 तास असेल। या परीक्षेमध्ये पुढील प्रमाणे 3 विभाग असणार आहेत। विभाग 1 कम्प्युटर अभ्यासक्रमावर आधारित ऑब्जेक्टिव्ह प्रश्न गुण 50, एकूण 25 वस्तुनिष्ठ प्रश्न वेळ 25 मिनिटे, एकूण गुण 50, पास होण्यासाठी किमान गुण 25 म्हणजेच 50%। विभाग 2 कम्प्युटर प्रॅक्टिकल परीक्षा गुण 30, ईमेल वेळ 8 मिनिटे, एकूण गुण 5, लेटर वेळ 30 मिनिटे, एकूण गुण 15, स्टेटमेंट वेळ 20 मिनिटे, एकूण गुण 10, एकूण वेळ 58 मिनिटे, एकूण गुण 30। या 3ही प्रश्नांसाठी एकत्रित पासिंग पद्धती असेल, म्हणजेच या 3ही प्रश्नांमध्ये मिळून विद्यार्थ्याला किमान 15 गुण मिळाले तर तो विद्यार्थी या विभागामध्ये पास होईल। विभाग 3 गती उतारा स्पीड पॅसेज वेळ 7 मिनिटे, एकूण गुण 20। या प्रश्नामध्ये पास होण्यासाठी 50% म्हणजेच 10 गुण मिळवल्यास तो विद्यार्थी या प्रश्नामध्ये पास होईल। विभाग 1 नंतर विभाग 2 आणि शेवटी विभाग 3 या क्रमानेच विभाग स्क्रीनवर येतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। आता आपण प्रत्यक्ष परीक्षा व त्याबाबतची व्हिडिओ क्लिप पाहूया। सर्वप्रथम विद्यार्थ्याला लॉग इन विंडो दिसेल। येथे विद्यार्थ्याने त्याला मिळालेला सीट नंबर टाईप करायचा आहे आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन बटनावर क्लिक करावे। यानंतर विद्यार्थ्याला त्याचे ऍडमिशन कार्ड दिसेल, त्यावरील सर्व माहिती विद्यार्थ्याने तपासून पाहावी। याखाली एक्झाम कंट्रोलर त्याचे लॉग इन आणि पासवर्ड टाईप करेल। जर विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्यास 10 मिनिटांपर्यंत उशीर झाला तर त्याला परीक्षेस बसता येईल, मात्र असा झालेला उशीर हा लेट टाइम म्हणून नोंदविला जाईल व ही मिनिटे त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या वेळेमधून वजा केली जातील। 10 मिनिटांहून अधिक उशीर झाल्यास परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्याने परीक्षा कक्षात वेळेवर हजर राहण्याची दक्षता घ्यावी। एक्झाम कंट्रोलरने लॉग इन केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवरील सूचना विद्यार्थ्याने वाचून घ्याव्यात व स्टार्ट एक्झामला क्लिक करावे। आता आपली परीक्षा सुरू झाली आहे। एक महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नासाठी एक निश्चित कालावधी आहे। कम्प्युटर स्क्रीनवर वरील बाजूला साधारण मध्यभागी टायमर दिसेल। वेळेआधी प्रश्न पूर्ण झाल्यास सबमिट करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेले आहे, परंतु जर त्या प्रश्नाची निश्चित केलेली वेळ संपली तर प्रश्न ऑटोमॅटिक सबमिट होईल। आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हा 50 गुणांचा पहिला विभाग सुरू होईल। यामध्ये एकूण प्रश्न संख्या 25 असेल व वेळ 25 मिनिटे असेल। हे प्रश्न इंग्रजी, मराठी व हिंदी या 3ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत। प्रश्नाखाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शनला क्लिक करून उत्तर नोंदवायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करून पुढील प्रश्नाकडे जाता येईल। परंतु विद्यार्थ्यास एखादा प्रश्न कठीण वाटत असल्यास तो न सोडवता नेक्स्ट बटन दाबून पुढील प्रश्न सोडवता येईल। असे कठीण वाटणारे प्रश्न वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यास पुन्हा सोडवता येतील। सोडविलेल्या प्रश्नांचा अंक हिरव्या रंगामध्ये आणि न सोडवलेल्या प्रश्नांचे अंक लाल रंगामध्ये दिसतील। जर विद्यार्थ्याने वेळेआधी प्रश्न सबमिट केला तर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द ऑब्जेक्टिव्ह सेक्शन असा कन्फर्मेशन साठी पॉपअप ओपन होईल। जर विद्यार्थ्याने चुकून सबमिट बटन दाबले असेल किंवा वेळ शिल्लक असल्यामुळे विद्यार्थ्याला जर प्रश्न पुन्हा तपासून पाहायचे असतील तर विद्यार्थ्याने येथे नो या बटनावर क्लिक करावे। येस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल। ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या पहिल्या विभागानंतर प्रॅक्टिकल प्रश्नांचा दुसरा विभाग सुरू होईल। प्रॅक्टिकल विभागात पहिला प्रश्न ईमेलचा असेल। यासाठी गुण 5 आहेत व वेळ 8 मिनिटे आहे। ईमेल क्वेश्चन स्क्रीनच्या डाव्या बाजूस दिसेल। तो परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीट मध्ये जसाच्या तसा टाईप करायचा आहे। टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल। शेवटी एक फाईल अटॅचमेंट दिलेली असेल, ती अटॅच करून सेंड या बटनावर क्लिक करावे। सेंड या बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होणार आहेत। येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द ईमेल सेक्शन असा कन्फर्मेशन साठी पॉपअप ओपन होईल। येस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल। यानंतर प्रॅक्टिकल विभागातील दुसरा प्रश्न पत्र किंवा लेटर असेल। प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल। यासाठी गुण 15 आहेत व वेळ 30 मिनिटे आहे। परीक्षा परिषदेकडून दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीट मध्ये लेटर जसेच्या तसे टाईप करायचे आहे।
टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल। लेटर पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे। येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द लेटर सेक्शन असा कन्फर्मेशन साठी पॉपअप ओपन होईल। येस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल। यानंतर प्रॅक्टिकल विभागातील तिसरा प्रश्न स्टेटमेंटचा असेल। प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल। यासाठी गुण 10 आहेत व वेळ 20 मिनिटे आहे। परीक्षा परिषदेकडून दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीट मध्ये स्टेटमेंट जसेच्या तसे टाईप करायचे आहे। टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल। स्टेटमेंट पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे। येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द स्टेटमेंट सेक्शन असा कन्फर्मेशन साठी पॉपअप ओपन होईल। येस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल। परीक्षेत शेवटच्या तिसऱ्या विभागात स्पीड पॅसेजचा प्रश्न असेल। प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल। स्पीड पॅसेज सुरू होण्यापूर्वी स्क्रीनवर 30 सेकंदांचा काउंट डाऊन टायमर दिसेल। या 30 सेकंदात विद्यार्थ्यास स्पीड पॅसेज टाईप करता येणार नाही। 7 मिनिटात विद्यार्थ्याचा स्पीड पॅसेज पूर्ण होणे अपेक्षित आहे। स्पीड पॅसेज साठी 20 गुण आहेत। स्पीड पॅसेज संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना। स्पीड पॅसेज मध्ये विद्यार्थ्याने चुका दुरुस्त करू नयेत। स्पीड पॅसेज मध्ये जर विद्यार्थ्याने बॅकस्पेस किंवा डिलीट कीज वापरून चुका दुरुस्त केल्या तर अशा प्रत्येक बॅकस्पेस किंवा डिलीट की साठी चूक मोजली जाऊन प्रत्येक चुकीसाठी अर्धा गुण कमी करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। GCC TBC 30 वर्ड्स पर मिनिट या परीक्षेसाठीच्या लेटरचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत। प्रश्नामध्ये असलेले फॉर्मॅटिंग पाहण्यासाठी विद्यार्थ्याला क्विक मेनू उपलब्ध आहे। म्हणजेच एखाद्या शब्दाचे फॉर्मॅटिंग पाहायचे असल्यास तो शब्द सिलेक्ट करून लगेच तेथे येणारा क्विक मेन्यू बघून फॉर्मॅटिंग बघता येईल। संपूर्ण पत्र प्रथमतः लेफ्ट साइडला टाईप करून घ्यावे। टाईप करत असतानाच आवश्यक त्या ठिकाणी एंटर व टॅब द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावे। कंपनीचे नाव बोल्ड व अंडरलाईन करावे। आता कंपनीचे नाव व पत्ता माऊसने किंवा कीबोर्डच्या साहाय्याने एकाच वेळी सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी। जावक क्रमांकानंतर एकही स्पेस न सोडता किमान 3 वेळा टॅब की दाबून दिनांक पुढे न्यावा। या प्रात्यक्षिकामध्ये 4 वेळा टॅब कीचा वापर केला आहे। 2 नंतर पत्ता टाईप झालेला आहे। विषय व संदर्भ माऊस किंवा कीबोर्डच्या साहाय्याने सिलेक्ट करून फॉन्ट बोल्ड करावा। टॅब की 2दा प्रेस करून विषय पुढे घ्यावा। तसेच संदर्भ टॅब की 2दा प्रेस करून पुढे घ्यावा। महोदय किंवा डिअर सर हे मार्जिनला लागूनच असावे। मजकुरामध्ये प्रत्येक पॅराग्राफच्या सुरुवातीला एकदा टॅब की प्रेस करावी व पॅराग्राफ संपल्यावर एकच एंटर असावा। 2 पॅराग्राफ मध्ये ब्लँक लाईन नको। माऊस किंवा कीबोर्डच्या साहाय्याने पॅरा सुरू होतो तिथपासून थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी। थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद व युअर्स फेथफुली किंवा आपला विश्वासू यामध्ये एक्स्ट्रा एंटर नको। युअर्स फेथफुली किंवा आपला विश्वासू नंतर हुद्द्यापूर्वी 2 ब्लँक लाईन स्पेस असावे। आपला विश्वासू किंवा युअर्स फेथफुली पासून हुद्दापर्यंत माऊस किंवा कीबोर्डच्या साहाय्याने सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व संपूर्ण लेफ्ट इंडेंट 3.5 लाच ड्रॅग करावे। या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावे। सोबत किंवा एन्क्लोजर मार्जिनला लागूनच लेफ्ट अलाइनमेंट ठेवावी। येथेही शेवटच्या अक्षरानंतर किंवा कॅरेक्टर नंतर स्पेस किंवा एंटर देऊ नये। अशा प्रकारे आपले पत्र आता संपूर्ण झाले आहे। GCC TBC 30 वर्ड्स पर मिनिट या परीक्षेसाठीच्या स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत। क्वेश्चन पेपरच्या एक्सेल शीट मध्ये असेल त्याचप्रमाणे आन्सर शीट मधील एक्सेल शीट वरील सेल मध्ये स्टेटमेंट टाईप करणे आवश्यक आहे। या प्रात्यक्षिकामध्ये B3 या सेल मध्ये स्टेटमेंट सुरू झाले आहे। प्रश्नामधील सेलला क्लिक केल्यावर नेम बॉक्स मध्ये सेल ऍड्रेस दिसतो तो विद्यार्थ्याने कन्फर्म करून त्याप्रमाणे आन्सर शीट मध्ये स्टेटमेंट सुरू करावे। संपूर्ण स्टेटमेंट टाईप करून घ्यावे। फिगर्स टाईप करत असताना 1000 सेपरेटर दाखविण्यासाठी कीबोर्ड वरील स्वल्पविराम म्हणजेच कॉमाचा वापर करावा। जसे 1,200
या बाबीसाठी परीक्षेत फॉर्मॅटिंग टूल्सचा वापर करू नये याची कृपया नोंद घ्यावी। तसेच मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नात जर मराठी अंक असतील तर कीबोर्डवरील QWERT च्या वर असणाऱ्या अंकांचा वापर करून मराठी अंक टाईप करावेत। इंग्रजी अंक असतील तर न्यूमॅरिक कीपॅडचा वापर करून इंग्रजी अंक टाईप करावेत। आता फॉर्मॅटिंग सुरू करावे। शेवटच्या 3 रकान्यांची विड्थ ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असते तीनही रकाने एकसारखी विड्थ असणे आवश्यक आहे। त्यासाठी तीनही रकाने म्हणजेच कॉलम्स सिलेक्ट करून घ्यावेत व एकाच वेळी त्यांची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी। सिरियल नंबर किंवा अनुक्रमांकच्या कॉलमची, पर्टिक्युलर्स किंवा विवरणच्या कॉलमची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी। हेडिंगला मर्ज अँड सेंटर कमांड अप्लाय करावी। मेन हेडिंग बोल्ड अँड अंडरलाईन करावे। सर्व रकान्यांचे मथळे सिलेक्ट करावे। सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी तसेच त्यांना बोल्ड करावे। आता 1 ते 8 सिरियल नंबर सिलेक्ट करावेत व त्यांना सेंटर अलाइनमेंट करून घ्यावी। त्यानंतर मेन हेडिंग सोडून सगळे रकाने सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर्स करावी। स्टेटमेंट टाईप करताना जर काही चुका झाल्या असतील तर विद्यार्थ्याने त्या दुरुस्त करून घ्याव्यात। मेन हेडिंग पासून संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करून त्याची व्हर्टिकल अलाइनमेंट मिडल ठेवावी। अशा प्रकारे आपला तक्ता किंवा स्टेटमेंट आता संपूर्ण झालेले आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा।